रविवारी महाशिवरात्र. शिवरात्रीच्या दिवशी पुण्यकाळ मानला जातो. आता शिवरात्रीची कथा अशी आहे का व्याध म्हणजे पारधी तो शिकार करण्याकरता जंगलात गेला. त्याला दिवसभर शिकार मिळलीच नाही. मग त्याने काय केलं, एक तलावाच्या बाजूला बेलाचं झाड होतं आणि त्याला खूप पानं होती आणि मग त्या बेलाच्या झाडावर बसला. पण सामनी शिकार दिसावी म्हणून तो बेलाचे पानं खुडत होता आणि खाली होती शंकराची पिंड आणि त्या शंकराच्या पिंडीवर तो टाकत होता. तर टाकताना काय म्हणायचा, शिव शिव. काय लोक मूर्ख आहे म्हणं, चांगलं अन्न पाणी टाकायचं आणि काय म्हणं उपास धरायचा. उपास धरायला का देव मिळतो का म्हणं. म्हणजे तो काय करत होता, चेष्टा करत होता. पण चेष्टाच्या वयना का वयना देवाचं नाव त्याच्या तोंडात येत होतं. जसा आजामेळा, त्याचं नाव काय ठेवलं होतं, मुलाचं नाव नारायण. नारायण नारायण म्हणता म्हणता त्याचा उद्धार झाला. आणि हा वाल्या कोळी तो मारा मारा म्हणतो होता, मारा मारा म्हणता त्याचा उद्धार झाला. पण आज समाजामध्ये नावं काय ठेवतात, हिरोनीचे हिरोचे, जुने नावं चालते नाही. आता हिरोनी हिरो काय करतात, पैसे कमीतात, कोट्यावधी रुपये कमतात आणि ते काय ते त्याचं नाव ठेवून याचा विकास होणार आहे का. म्हणून मुलांची मुलींचे नावं एक देवाचे जर ठेवले, त्या निमित्तानं का व्हायना आपल्या तोंडात काय येतं, देवाचे विचार येतात. मग देव कसे वागले, देव चांगले वागले, मग चांगल्या वागण्याची प्रवृत्ती येते. मग हिरो कसे वागले, मग ते हिरोंच्या वागण्याची प्रवृत्ती त्याच्या विचारात येते. तसं त्या पारध्यानं देवाचं नाव कुचिष्ट्यानं घेतलं, पण त्याचं ते पुण्य शिल्लक राहत गेलं आणि मग हरणं नेमकं आले. तर ते हरण्याचे बारीक पिढ पाडसं होते. मग यांना बाण सोडायला लागला. ती काय म्हणं, मला मारू नको, माझी पिल्लं आहे, मी पाजून येते. म्हणा तुझी काय गॅरंटी, म्हणून मी येते, विश्वास ठेव. बघा पूर्वी आहे ना, प्राणीसुद्धा विश्वासाला जागत होते. पण आजच्या कलियुगामध्ये माणूस इतका बेमान झाला आहे, तर तो क्रियाभ्रष्ट झालेला आहे. विश्वासाला पात्र राहिलेलं नाही. आणि मग त्यावेळेला ती पिलाला पाजायला गेली, त्यावेळेला तिचं दूध कडू लागायला लागलं. ते पण तुझं दूध कडू लागते म्हण, मला आहे ना, मी पारध्याला वचन देऊन आले आणि तो मला मारणार आहे, शिकार करणार आहे. मग म्हणा आम्ही घेतो. ती पाडसंसुद्धा 3 त्याच्याबरोबर निघाली, 2 आणि ती तिसरी. तिथे गेल्यानंतर ते पाडसं काय म्हणं, अगोदर आम्हाला मार. ती काय म्हणं, अगोदर आम्हाला मार. ज्या वेळेला असं मारल्यानंतर त्या पारध्याला काय झाली, एक दया उत्पन्न झाली का प्राणीसुद्धा हीच क्रियाला जागतात. आणि ही आज ती म्हणते मला मार, ती म्हणते मला मार. ज्या वेळेला भीम बकासूरला मारायला जात होता, त्यावेळेला ते जे 5 पांडव होते ते ब्राह्मणाच्या घरामध्ये, तर ते काय म्हणायचे, आम्ही जातो. तो म्हणायचा मी जातो, तो म्हणायचा मी जातो. आणि आज काय म्हणत्या, तो मेला तरी चालेल, पण मी जगलो पाहिजे. दुसऱ्याकरता कोणी तयार होत नाही. आणि मग त्यावेळेला मग तिथं दोघांनाही बी उपास झाला, हरणालाही उपास झाला आणि त्यालाही उपास झाला. त्या निमित्तानं का व्हायना आणि विष्णूचं विमान आलं, यमदूत आले त्याला न्यायला. तर यमदूत म्हण आमचा शिकार आहे, ये म्हण त्यांनी देवाची पूजा केली तर त्याचा उद्धार झाला. आजही आकाशामध्ये ध्रुव तारा आहे आणि त्याच दिशेला ते मृग आणि तो पारधी अशा चांदण्या आजही आकाशामध्ये. तसं शिवाचं चिंतन करा, सकाळ संध्याकाळ ओम शिवोम 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 जर उच्चार केला तर तुमचं हृदय आणि रक्त पवित्र होतं. त्या निमित्तानं शिवम नावाचा उच्चार केल्यानं माणसाचा विकास होतो. तर शंकर ही सगळ्या ठिकाणी भरलेली देवता आहे. तो स्मशानात राहतो. तो काय म्हणतो, शेवटी गाठ कोणाची, माझ्याशी. जन्म देतो ब्रह्म, सांभाळतो विष्णू आणि शेवटी संहार कोण करतो, शंकर. म्हणून संहार करणाऱ्याचं स्मरण करा, मरणाचे स्मरण करा रे. एकनाथ महाराजांच्या घरी एक माणूस गेला होता, म्हणा आमच्या घरात सारखे भांडणं होत्यात, तुमच्या घरात भांडणं होती नाही. मग म्हणून आता त्याला काय करायचं, म्हणून देवाला विचार. मग देवाला विचारला, दुसऱ्या दिवशी आला, म्हणून देव काय म्हणला, सोमवारी मारणार आहे.
आणि मग सोमवारी मारणार आहे ना, मग तो घरी गेला, त्यानं घरात भांडणच केले नाही. भांडण करणारा माणूस काय म्हणतं, कवाही एकदा मारायचं आहे, म्हणजे ते मराया उदार राहते, म्हणजे ते भांडायला बी येतच नाही काय. आणि जो मरायला बी येते ना, ते भांडण्यापासून लांब राहते काय. आणि मग मेला नाही, तो आला म्हण, काय रे केलं, काय झालं म्हणे, मेलो नाही. मग तो 8 दिवस काय केलं म्हणे, मी 8 दिवस भांडणच केलं नाही. मग तुला कळलं ना, मरायचं आहे. मग मरायचं आहे तर भांडायचं काय. तसं आपल्याला मरायचं आहे. ही शंकर हा स्मशानात राहतो, म्हणून प्रत्येकानं दररोज शंकराची सकाळ संध्याकाळ ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय जर जप केला तर त्याचा आरोग्यप्राप्ती होती, मन शांत होतं. हे जर पटलं असेल तर क्लिक करा, सबस्क्राईब करा. जय भैरवनाथ महाराज.